आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी भाजप आमदार मंदाताई म्हात्रे. ताई, खरं तर TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण खरं तर आपल्या संकल्पनेतून आज वृक्षारोपण सोहळा पार पडलेला आहे आणि बहुतेक कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि 5,000 झाडे लावण्याचं आपण ध्येय निश्चित केलेलं आहे. त्याबद्दल काय सांगाल? आज जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक निर्णय घेतलेला आहे की 12 वर्ष मोदीजींनी जे काम केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्या निमित्ताने आपल्या पूर्ण देशभर आणि राज्यभर पर्यावरण दिवस हा सगळ्यांनी झाडं लावून झाडं जगवून तो साजरा करायचा आहे. जवळजवळ आम्ही बेलापूर मतदारसंघामध्ये 5,000 झाडं मी बेलापूर मतदारसंघात लावणार आहे आणि 2,000 झाडं रायगडमध्ये लावणार आहे. तर अशी 7,000 झाडं नुसती लावणार नाही तर ती झाडं लावून ती जगवणार आणि प्रत्येकाच्या नावाचं, आईवडिलांच्या नावाचं आज आमच्या कार्यकर्त्यांनी झाड लावलेलं आहे. झाडं लावायची आज सुरुवात केली आहे. शिरोणे विद्यालयातून सुरुवात केली, त्याच्यानंतर आता बेलापूर जेटीवरनं सुरुवात केली. अशी आम्ही जवळजवळ 10-12 दिवसात 5,000 झाडं आम्ही लावणार. जरा पावसाची वाट पाहतो आणि पाऊस पडलं तरी झाडं जगतील आणि मग ती जगवण्याचं काम आम्ही वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून त्या पट्ट्यामधल्या संस्थांना ते काम देऊन ती झाडं आम्ही जगवणार आहे. अनेक संस्था असतात, झाडं लावतात पण नंतर जाऊन बघत पण नाहीत की ती झाडं जगलेत की नाही जगलेत. आपल्याला माहिती आहे मोदीजींनी घेतलेला निर्णय, जागतिक महिला पर्यावरण दिवस असेल, योगा दिवस असेल, वेगवेगळे दिवस साजरे करून लोकांमध्ये जी जनजागृती करायचं काम आहे ते आमदार, खासदार, मंत्री यांच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम चालू आहे. मी आज सगळ्या आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना मी नवी मुंबईच्या विनंती करीन, दरवर्षी करत असते की प्रत्येक सोसायटीने एक तरी झाड लावावं आणि ते जगवावं. कारण आपल्या नव्या मुंबईमध्ये कॉन्क्रिटीकरण सगळ्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे, डेव्हलपमेंट. त्याच्यामुळे आपण बघतोच की कसं इथलं वातावरण, उन्हाचं वातावरण जे पूर्वी विदर्भात असायचं पण आज नव्या मुंबईमध्ये पण 40, 45, 46 तापमान वाढलेलं आहे. जर आपल्याला खऱ्या अर्थाने जर पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर प्रत्येकाने एक तरी झाड आपल्या दारामध्ये लावावं अशी मी आपल्याला विनंती करत आहे. झाडं नसतील तर झाडं माझ्याकडनं घेऊन जावी. झाडं लावायला जागा असेल तर मी झाडं येऊन लावेन आणि ती वाढवण्याचंही काम आम्ही करू. धन्यवाद. खरं तर ताई, आपण पाहतो की आज पर्यावरण दिवस आहे आणि नवी मुंबईकरांना किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आत्ता आम्ही विद्यार्थ्यांना घेऊनच काम केलं कारण पुढचे भावी पिढी हे आपले विद्यार्थी आहेत. त्यांना सांगितलं झाडं लावली तरच आपल्याला जल है तो कल है. तर तुम्ही झाडं लावली तर पाऊस पडेल. पूर्वी कसं होतं, जंगलामध्ये पाऊस पडायचा, कधी त्या झाडांना पाणी टाकावं नाही लागलं. पण आता आपल्याला पाणी टाकावं लागतं. याचा अर्थ जमिनीतलं पाण्याचं स्तोत्र फार कमी कमी होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हेच सांगितलं की प्रत्येकाने आपल्या आईवडिलांच्या नावाने आपल्या दारात एक झाड लावा आणि ते वाढलं की त्याचे फोटो पण मला पाठवा. नक्की, धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत ह्या होत्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की पर्यावरण दिवसाचं औचित्य साधून मी 7,000 झाडे लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र साह, मी रवी कराड, TV9 मराठी, बेलापूर, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.